त्यामुळं जे तुमचं आहे ते मी तुम्हाला परत द्यायला आलो. भाऊ, भाऊ, गेले कित्येक वर्ष मी या शिक्षण क्षेत्रात काम करतोय, पण हे क्षेत्र म्हणजे बिझनेस असंच माझं मत होतं. त्यामुळे स्वतःचा जितका फायदा करून घेता येईल तितका फायदा करून घ्यायचा, एवढंच मला माहिती होतं. मग तुमची ही नात माझ्या आयुष्यात आली. त्यानंतर जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला माझा. मला लक्षात आलं की शिक्षण म्हणजे बिझनेस नाही, ज्ञानदान करण्याचं एक व्रत आहे. मुलांचं आयुष्य समृद्ध करणारं एक पवित्र कार्य आहे. पण आधीच्या विचारांचा प्रभावच इतका होता माझ्यावर की त्यामुळं माझ्या हातनं लई चुका घडल्या. आणि त्यात सगळ्यात मोठी चूक म्हणजे चूक काय, खरं तर पापच घडलंय ते. ते म्हणजे मी तुमच्याकडनं तुमची ही शाळा, तुमच्या जमिनी हिसकावून घेतल्या. भाऊ, सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शिक्षणाची वाट मोकळी केली. चूल आणि मूल या पलीकडेही आयुष्य असतं याची जाणीव करून दिली. स्त्रियांचं आयुष्य बदललं. आज फक्त सावित्रीबाईंमुळं भारतातल्या स्त्रिया समृद्ध आयुष्य जगतायत. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या हक्काचा, त्यांच्या जागेचा, त्यांच्या सन्मानाचा पाया रोवला. खरंच खूप मोठं समाजकार्य केलंय त्यांनी. आणि भाऊ, त्यांच्याच विचारांचा वारसा तुम्ही पुढे चालवताय. त्यामुळे मला असं वाटतंय की तुमचं कार्य कधीच थांबू नये. तुमच्यासारख्या आणि तुमच्या नातीसारख्या लोकांची या समाजाला लय गरज आहे. तुमच्या नातीनं म्हणजेच सावीनं सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल टाकत पुढच्या पिढीसाठी मोलाचं काम करावं.
त्यांचं आयुष्य समृद्ध करावं. आणि यासाठीच मी अनैतिक आणि स्वार्थी मार्गाने तुमच्याकडनं लुबाडलेल्या जमिनी, तुमची ही शाळा तुम्हाला आदरपूर्वक परत करतोय. सावे, आपली शाळा, जमिनी सगळं परत मिळालंय बघ. वैभव, आता तुम्ही तुमच्या हक्काच्या शाळेत जाणार. पोरांना शिकवता येणार आहे. कोल्हापुरातला एक पण मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हे तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे भाऊ. होय, पुरवणार. पोरांनो, बघितलं का, आपली शाळा परत मिळाली. शाळा, कागद, जमीन सगळं परत मिळालंय. आई, आजपर्यंत तुम्हाला माझ्यामुळे लई त्रास सहन करायला लागलाय. माझ्यामुळे तुम्हाला झालेला त्रास आणि मी केलेल्या चुकांची मला पूर्णपणे जाणीव झाली. त्यामुळं मी शब्द देतो तुम्हाला की मी स्वतःमध्ये सगळे चांगले बदल करण्याचा प्रयत्न करेन.